पूरे साम्राज्य की नजर जिस पर लगी है उसे क्या किसी की बुरी नजर लग सकती है। हे वाक्य सरूला एक घे आणि सरांनी ते ठेवलंय. राजाचा हाक मारून शेवटचा मुजरा की आता राजे काय करतील. ते फिल्म मला झालं होतं. बरेच जण म्हणतात की हा सिनेमा मराठीत का नाही केला. मग मराठीत सुद्धा आधी सिनेमे आले होते तेव्हा तुम्ही का नाही गेलं बघायला की राजा खेळावं आमच्यासोबत 2 डाव. तर खेळले नसतील का. खेळलेच असतील ना. आज अनेक नेते आपण बघतो निवडणुकीत जिंकून आल्यानंतर जेव्हा त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करतात, ढोल ताशे वाजवतात, तेव्हा त्यातल्या तो नेता नाचतो ना त्यांच्यासोबत, आनंदोत्सव साजरा करतो ना. मग तसाच आनंदोत्सव माझ्या राजांनी साजरा केला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेक जण बोलतात अनेक की ते गाणं का कापलं, ते ठेवलं असतं तर आज आमच्या राजांना काही सेकंद का असं ना आम्हाला आनंदात बघायला मिळालं असतं. जे जे त्या कादंबरीत आहे तेच मी या सिनेमात दाखवलं आहे. मग शिवाजी सावंतांनी जेव्हा कादंबरी लिहिली काही वर्षांपूर्वी तेव्हा ती कादंबरी वाचली नाही का तुम्ही. बरेचसे स्टार आहेत जे नशिबाने झालेत, नशिबाच्या साथीने झालेत, पण विकी कौशल इज अ ऍक्टर स्टार. तो नुसता स्टार नाहीये. कादंबरी वाचल्यानंतर किंवा आता सिनेमात स्वतः काम केल्यानंतर 40 दिवस एवढ्या यातना भोगल्यानंतर एवढं झाल्यानंतर आज समजा तिथे कुठेतरी उन्हात मी सीन करतो आणि मला खूप गरम होतं यार, काय छत्री आण रे. आता नाही होत, ते विचार नाही आहेत मला. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहे लोकप्रिय अभिनेता संतोष जोहेकर. अर्थात निमित्त छावा या चित्रपटाच्या यशाचं आणि अर्थात त्याच्या भूमिकेबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल मी आज गप्पा मारणार आहे. संतोष आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि सगळ्यात आधी खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन संतोष. काय भावना व्यक्त करायची वाटते, कारण जे प्रेम मिळतंय चित्रपटाला आणि तू साकारलेल्या भूमिकेसाठी. हो, म्हणजे मी खरं तर म्हणेन की संपूर्ण चित्रपट त्याचंच श्रेय आहे, या कथेचं श्रेय आहे. आणि सगळे मी म्हणेन की हा राजांचा आशीर्वाद आहे. आणि हा चित्रपट खूप जो काही आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला तो लोकांपर्यंत पोहोचतोय. लोकांना एक जाणीव निर्माण होते आणि त्याचा जास्त आनंद आहे की चित्रपट खूप लोकांपर्यंत पोहोचतोय. आजची पिढी, लहान लहान मुलं बघतायत चित्रपट, बघितल्यानंतर शिवगारत देत आहेत. खूप बरं वाटतंय. फिलिंग व्हेरी गुड. नक्कीच. आणि तुझ्या भूमिकेसाठी मिळणाऱ्या प्रतिक्रिया असतील, अर्थात तुला खूप कॉल झाले असतील, मेसेजेस आहेत आणि अजूनही तू त्या सगळ्या गोष्टींना रिप्लाय देतोय, पण तुला सगळं ओव्हरवेल्मिंग आहे हा रिस्पॉन्स. अर्थात मी छावा कादंबरी वाचली होती, ती खूप 18 प्रकरणाची आहे आणि एवढी 18 प्रकरणाची कादंबरी 2.5 तासाच्या काळात एवढ्या वेळात मांडणं कठीण आहे. अर्थात सगळा फोकस संभाजी महाराज आणि त्यांच्या अवतीभोवती असलेलं त्यांचं अष्टक आणि ती परिस्थिती तेव्हाची जी काही आहेत लढाया आहेत त्यातल्या महत्त्वाच्या त्या इथे दाखवल्या आहेत. जो काही वाटायला रोल आला आहे, मला असं वाटतं की बरेच जण काही जण बोलतात, पण मला असं वाटतं या सिनेमात मी क्वांटिटी किंवा माझं रोलची लेंथ किती, काय किती, हे मला नाही जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण मुळात रायाजी मालगे ही भूमिका मला मिळणं हेच जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे मी दरवेळेला सांगतो की छावा हा चित्रपट आम्ही सिनेमा म्हणून त्याच्याकडे बघतच नाही. छावा हा चित्रपटातून आमचे दिग्दर्शक किंवा निर्माते किंवा लेखक आम्ही सगळ्या टीमने मिळून ना छत्रपती संभाजी महाराजांचं, आपल्या राजांचं मंदिर बांधलं आहे. त्या मंदिरातली एक छोटीशी वीट मी आहे. याचं भाग्य मला मिळालं आहे. सो मी त्या सानिध्यात राहिलो. म्हणजे त्या काळात जन्माला आलो नाही आपण किंवा पाहिलं नाही आहे, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रछायेत राहणारी त्यातला एक रायाजी मालगे मी आहे. याचा मला खूप अभिमान आणि जास्त कौतुक वाटतं स्वतःबद्दल की मला ती भूमिका करायला मिळाली. आणि त्यातले जे काही मी या लोकांना सांगतो जे काही मिळालं आहे ते पुन्हा सांगतो की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जास्त महत्त्वाची. नक्कीच. पण जेव्हा चित्रपट आला, भूमिकेसाठी विचारलं, लक्ष्मण हुतेकरांचं काय विजन दिसत होतं तुला त्यावेळेस? कारण ज्या पद्धतीनं भव्यतेनं आपले संभाजी महाराज त्यांनी साकारले, उभे केले, जिवंत केलेलं आहे पडद्यावर सगळं गोष्ट. तुला तेव्हा काय वाटत होतं, काय विजन दिसत होतं? हो, मी आता सरही त्यांच्या मुलाखतीत सांगतात तसं त्यांनी छावा कादंबरी वाचली होती, मीही वाचली, अनेक जणांनी आमच्या इथे वाचली असेल. मी छावा ही कादंबरी वाचली होती आणि जेव्हा सरांनी माझं कास्टिंग झालं आणि सरांनी नरेट केलं आणि मग मला स्क्रिप्ट दिली होती वाचायला की ऑफिसमध्ये बस आणि वाच. ती वाचल्यानंतरच मला ते सगळं पुन्हा एक छावा वाचतोय असं फील झालं होतं मला. इतकं सुंदर लिहिलं होतं, लिखाणातच इतकं सॉलिड असं छान दिसत होतं ना ते. यू कॅन इमॅजिन वाचताना, जसं आपण एखादं पुस्तक वाचतो ना आणि पण आपण इमॅजिन करतो, डोळ्यासमोर ते प्रसंग उभे राहतात, तसं ते स्क्रिप्ट वाचताना माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. आणि तेव्हा जाणवलं होतं की यार याच्यावर सिनेमा आता लक्ष्मण सरांनी ज्या प्रकारची जी तयारी होती, म्हणजे सगळ्याच बाबतीतली सेटचं डिझायनिंग, ते जे काय आर्किटेक्चर बघत होतो किंवा कॉस्ट्युम जी काय तयारी चालली होती, किंवा आम्ही 4-4.5 महिने आम्ही
ट्रेनिंग घेतलं आहे, वर्कशॉप झाले. वर्कशॉप झालेत. म्हणजे आताही बऱ्याच वेळेला वर्कशॉप होतात, ट्रेनिंग होतात, पण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं ट्रेनिंग घेतलं आहे. म्हणजे याआधी मी घोड्यावर बसलो आहे, सिनेमात कामं केली आहेत, पण आता मी घोडाचा प्रॉपर गॅलॉप करायला लागलो आहे. आय कॅन कंट्रोल माय हॉर्स. मी 4 महिने त्या घोड्याबरोबर ट्रेनिंग करताना मी त्यातला एक हा गोष्ट सांगतो की आम्ही सकाळी 1-2 तासाकरता 1 तासाकरता नव्हतं ते. आम्ही सकाळी 8:30-8ला तिकडे पोहोचायचो, ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दिवसभर तिथेच असायचो. मग त्या सकाळी जायचं, त्या घोड्याला आम्हीच घेऊन फिरायचं, त्याला चारा पाणी खाऊ घालायचं, त्याच्याशी गप्पा मारायच्या, कारण ते बॉन्डिंग होणं गरजेचं आहे तुमच्या. आणि केवळ घोड्याशीच नाही, तर ज्यात जी वेपन्स होती आमची, त्या वेपन्स बरोबर सुद्धा आम्ही बोलायचो. म्हणजे त्यांना ग्रॅटिट्यूड देणं, कारण त्या लढाईत मावळ्यांबरोबर जेव्हा मावळे लढले तेव्हा त्यांची ती वेपन्स होती जी त्यांच्या साथीला होती. सो ते सुद्धा एक मावळेच म्हणू आपण, ती वेपन्स सुद्धा. तर ते बॉन्डिंग होण्याकरता तुमच्या शस्त्रांशी, तुमच्या वेपनशी, तुमच्या घोड्याशी ते बॉन्डिंग होणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर ट्रेनिंग, मग घोड्याबरोबर कनेक्शन होणं, या सगळ्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या. आणि एकंदरीत जेव्हा हळूहळू कळायला लागला ना की बाई काहीतरी सॉलिड होत आहे. जेव्हा पहिल्यांदा शूटिंग सुरू झालं बुऱ्हाणपूरला, म्हणजे सेट लावला होता जो आज आपण बघतोय बुऱ्हाणपूरच्या पहिल्या लढाईत, म्हणजे ते भव्य दिव्यपणा, ते ग्रँजर इतकं छान आणि शास्त्रोक्त पद्धतीने उभं केलं गेलं होतं. प्रत्येकाला ट्रेनिंग तसं दिलं गेलं होतं, प्रत्येकाला सांगितलं होतं. सर म्हणाले होते की छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत असलेली ही जी कोर टीम आहे, सगळे मावळे, मला सगळे वाघ दिसले पाहिजे. मला ते स्क्रीनवर सगळे असे असे छावे दिसले पाहिजेत मला, सगळे महाराजांसोबत. त्यामुळे सर शूटिंगच्या वेळेला विकी भाऊनं सुद्धा राजेच हाक मारायचे, मला रायाजीच म्हणायचे. हंबीरराव होते, आशुतोष राणा, त्यांना हंबीरराव मामाच हाक मारायचे, कारण ते फील तुम्हाला देण्याकरता. त्यामुळे एका दिग्दर्शकाची तयारी बघताना पूर्णपणे खात्री पटली होती की हा सिनेमा काहीतरी वेगळा देऊन जाईल. वाटतं तुला मराठीतही इतके मोठे बजेट मिळाले की नाही? मराठीत सुद्धा असा सिनेमा होऊ शकतो, कारण मराठीतही तेवढे चांगले प्रगल्भ, तेवढी ताकद असलेले दिग्दर्शक आहेत की. आज हा सिनेमा सुद्धा मराठी माणसानेच केलाय की, मराठी दिग्दर्शकच आहे लक्ष्मण उतेकर. म्हणजे आज सरांचा जो अभ्यास आहे तसाच उत्तम अभ्यास अनेक दिग्दर्शकांचा असणार, 100% असणार. पण मराठीत हा सिनेमा करायचा म्हटलं तर पुन्हा एकदा बजेट हा महत्त्वाचा भाग आहे. आणि एवढ्या बजेटचा सिनेमा करायला सुद्धा हरकत नाही. अनेक जण निर्माते एकत्र आले तर करतीलही, पण रिटर्न्स तेवढा तो ग्लोबली पोहोचला पाहिजे. बरेच जण म्हणतात की हा सिनेमा मराठीत का नाही केला. पण मराठीत सुद्धा आधी सिनेमे आले होते, तेव्हा तुम्ही का नाही गेलात बघायला? बरोबर आहे ना? त्यामुळे आज सिनेमा नुसतं तयार केल्यानंतर तो लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता सुद्धा एक आर्थिक गणित असतं, म्हणजे P&A आपण म्हणतो त्याला. त्याकरता पैसा टाकणं फार गरजेचं असतो. आज जो पब्लिसिटी जी केलेली आहे ती खूप मोठ्या लेवलची केलेली आहे. आज हा सिनेमा वर्ल्ड वाईड रिलीज झाला आहे, पूर्ण जगभरात रिलीज झाला आहे. माझा मराठी सिनेमा महाराष्ट्रात रिलीज म्हटल्यावर महाराष्ट्रात सुद्धा किती ठिकाणी रिलीज होतो हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला कम्पॅरिझन मी करत नाही आहे, पण नक्कीच ही तफावत आपल्याला समजून घ्यायला हवी, ती गरजेची आहे. आणि मराठी सिनेमा याच्या आधी अनेक दिग्पालनी सुद्धा सिनेमे केले आहेत. हंबीरराव मोहिते हा केला होता, ह्यांच्यावर यांनी प्रवीण तरडेनी केला होता. त्यामुळे सिनेमे चांगले केले आहेत, पण ते सिनेमा पोचणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि हिंदी एक वेगळं ग्रँजर आहे, मोठं स्केल आहे, ग्लोबल फिल्म आहे, त्याला ओव्हरसीज आहे, जी सगळीकडे जाते, ज्याचा आवाकाच फार मोठा आहे. त्यामुळे तो फरक जाणवतोच. पण अगदी ट्रेलर आला तेव्हापासून आक्षेप, मग लिजिमचा जो काही सीन आहे त्याच्यावर आक्षेप असेल, किंवा आता प्रदर्शित झाल्यानंतर जे शिर्केंचे वंशज आहेत ते देखील आक्षेप घेते. या सगळ्या गोष्टीकडे कसा बघतोय? मी तर पहिल्यांदा जेव्हा आक्षेप घेतला तेव्हाच मला असं अरे अरे यार पूर्ण बघा तरी रे, पूर्ण बघा ना सिनेमा, ते गाणं नेमकं काय आहे, कशासाठी आहे. किंवा सरांनी ते खूप सुंदर सांगितलं होतं त्यांच्या एका फाईटमध्ये की आपले राजे, माझा राजा छत्रपती संभाजी महाराज एक रयतेचे राजे, गोरगरिबांचे राजे होते. आणि एक विजय उत्सवाचं गाणं आहे. एक लढाई जिंकून आल्यानंतर जेव्हा ते गडावर पुन्हा येतात, रायगडावर, आणि त्यांचं औक्षण केलं जातं, येसुबाई औक्षण करतात, सगळ्यांचं स्वागत होतं, तेव्हा अनेक मावळे, अनेक तिकडची जनता एक आनंद विजय उत्सव साजरा करते. त्यात तो लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे, सांस्कृतिक खेळ आहे. तो खेळ खेळला जातो. आणि त्यात एखाद दुसरा मावळा म्हणाला असेल राजांना की राजा खेळावं आमच्यासोबत 2 डाव, तर खेळले नसतील का? खेळलेच असतील ना. आज अनेक नेते आपण बघतो निवडणुकीत जिंकून आल्यानंतर जेव्हा त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करतात, ढोल ताशे वाजवतात, तेव्हा त्यातला तो नेता नाचतो ना त्यांच्यासोबत, आनंदोत्सव साजरा करतो ना. मग तसाच आनंदोत्सव माझ्या राजांनी साजरा केला.
मग कुठे बिघडलं. पण असो. आणि मी हा पूर्णपणे मोठेपणा मानेन सरांचा आणि आमच्या सगळ्या निर्मिती संस्थेचा. मग त्यांनी हा निर्णय घेतला की ते गाणं काढूया किंवा तो डान्स आपण नको दाखवूया. कारण ते 3-4 सेकंदाचं 10-5-6 सेकंदाचं रादर जे काही असेल वेळेचं, त्या गाण्यापेक्षा आम्हाला महाराजांचं त्यांचं योगदान, त्यांचं धैर्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं बलिदान, त्याग हे दाखवणं जास्त महत्त्वाचं होतं. मग त्या बलिदानापुढे आम्ही हे दिलेलं बलिदान काहीच नाही. त्यामुळे ते गाण्याचा विचार सोडला. पण आज खूप आनंद होतोय. आज सिनेमा पाहिल्यानंतर अनेक जण बोलत आहेत, की ते गाणं का कापलं, ते ठेवलं असतं तर आज आमच्या राजांना काही सेकंद का असं ना आम्हाला आनंदात बघायला मिळालं असतं. त्यामुळे आज कदाचित ज्यांनी आक्षेप घेतला होता त्यांना कदाचित ते जाणवत असेल की आपण थोडं अजून विचार करायला हवा होता. एनिवे, सो त्यांच्या त्या भावनांचा आपण आदरच करतो. आणि आता दुसरा विषय तू म्हणशील की शिर्के घराण्यातले काही म्हणजे वंशज जे आहेत त्यांनी आक्षेप घेतलाय. तर आत्ताच तुम्ही ऑडिओ क्लिप तर ऐकली असेल, जिथे सगळीकडे येत आहे की लक्ष्मण सरांनी माफी मागितली, पुतेकरांनी माफी मागितली. मी पुन्हा एकदा सांगतो, हा सरांचा मोठेपणा आहे. कारण सरांनी त्यात नमूद केलंय, सगळीकडे सांगितलंय की मी छावा कादंबरी वाचली, कादंबरी वाचल्यानंतर मी प्रेरित झालो की यावर सिनेमा करायला हवा. तो जे जे त्या कादंबरीत आहे तेच मी या सिनेमात दाखवलं आहे. मग शिवाजी सावंतांनी जेव्हा कादंबरी लिहिली काही वर्षांपूर्वी, तेव्हा ती कादंबरी वाचली नाही का तुम्ही? कारण कादंबरीतच आहे ना सगळं. आमच्या मनाचं, सरांनी त्यांच्या मनाचं काहीच टाकलं नाहीये. कुठल्याच लेखकाने त्यांच्या मनाचं काही टाकलेलं नाहीये. तिथे लेखक जरी असले तरी कादंबरी, चित्रपट जी स्क्रिप्ट असते त्या स्वरूपात मांडण्याकरता फक्त लेखक आहेत तिकडे, किंवा टेक्निकल गोष्टी लिहिण्याकरता तिथे लेखक असतील. पण कादंबरीच आहे ना ती. मग ती कादंबरी तेव्हा वाचली तेव्हा आक्षेप का नाही झाला? आणि त्यातही सरांनी सांगितलं आहे की मी इथे आडनाव कुठेच वापरलं नाही. तरी सुद्धा सरांसकट आम्ही सुद्धा बोलतो की आम्ही सुद्धा माफी मागतो. पण आज मला खूप आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा घडून गेलेला जो काही वाईट काळ जो काही होता, जो आपल्यासाठी पण आहे, जो आपल्याला पूर्ण जनतेला, हिंदुस्थानाच्या सगळ्या जनतेला लागू होतो. कारण ते त्याग, ते बलिदान आपल्यासाठी खूप मोठं आहे. आणि त्या त्यागामुळे, त्या बलिदानामुळे आज आपण इथे आहोत. त्याला संतोष जुळेकरचं नाव संतोष जुळेकर नसतं, प्रेरणाचं नाव प्रेरणा नसतं, काहीतरी वेगळं असतं. त्यामुळे या सगळ्याचे आभार, या सगळ्याचे आशीर्वाद फक्त महाराजांचे आहेत. आणि आता आक्षेप घेणं नाही घेणं प्रत्येकाचं. पण त्या सगळ्या आक्षेपानंतरही प्रेक्षक जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमाखातर सगळे आवर्जून चित्रपट बघतायत, गर्दी करतायत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि आता बघतोय जे मिळालेलं यश आहे, मला वाटतं 300 कोटींचा गल्ला दाखवल्यावर माझ्या नावाने पण काहीतरी होणार की आता हा आम्हाला शिकवणार. तर तसं नाही आहे. आम्ही सगळ्यांच्या भावनांचा आदर करतोय, सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो. खरंच काही चुकीचं असेल तर नक्कीच मनापासून माफी मागतो. पण तरी सुद्धा एकदा सांगायचं आहे की शिवाजी सावंतांनी लिहिलेली कादंबरी छावा या कादंबरीवर आधारितच हा सिनेमा आहे. मग जेव्हा कादंबरी लिहिली गेली तेव्हा ती वाचली नाही का आपण? त्यातच तर सगळं लिहिलं होतं. अगदी. आणि या चित्रपटाला लाभलेलं A.R. रेहमान यांचं संगीत, ज्यावेळी तो ग्रँड लॉन्च सोहळा झाला तेव्हा A.R. रेहमान मंचावर होते. म्हणजे संगीताचे देव मानतात अनेक जण. म्हणजे आज हजारो लाख रुपये तिकीट काढून सुद्धा मला संधी मिळाली नसती. तिथे मी एअर मध्ये बसलो होतो आणि याची देई याची डोळा, तिथे A.R. रेहमान साहेब ज्या सिनेमात मी आहे ते गाणं ते गाणार होते, ज्या सिनेमाचं त्यांनी म्युझिक केलंय त्या सिनेमात मी आहे. यात वॉज डिफरंट फिलिंग. आणि त्याच्यानंतर एक मोठा बॉम्ब असा होता की जेव्हा लॉन्च सोहळा शेवटाच्या क्षणाला आला तेव्हा सगळ्यांचं नाव घेऊन सगळ्यांना वर बोलवलं, तेव्हा माझंही नाव घेतलं गेलं. तेव्हा मी तर असा होतो, आई शपथ. म्हणजे तो सुद्धा एक पुन्हा म्हणतात ना बोनस, डबल धमाका, की आपल्यालाही एवढ्या मोठ्या दिग्गजांसोबत स्टेजवर बोलवलं जातं. आणि तिकडे मी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना ऑब्व्हियसली इज अ ग्रेट म्युझिशियन, ज्यांच्याकडे बघून काही संगीत दिग्दर्शकांनी करिअर केलं. अगदी. ते तिथे पुन्हा थँक्स टू विकी पाजी, विकी भाऊंनी ओळखलं आणि त्यांनी मला स्वतःहून ओळख करून दिली आणि तो हात मिळवला. दॅट वॉज अमेझिंग. मी पुन्हा एकदा सांगतो की आय एम सो लकी. नक्कीच. पण अनेकांना ती गोष्ट ही खटकते आणि अजय अतुल यांनी संगीत दिलं पाहिजे होतं या असे, कारण A.R. रेहमान यांनी एक वेगळा फ्लेवर त्या म्युझिक मध्ये दिलेला आहे. अजय अतुलनी सुद्धा चांगलंच केलं असतं. मी कुठे म्हणतोय नाही, पण आता जे आहे ते ऐकायला येतंय ते तुमचं आहे ना. आज ते गाजतंय, ते येतंय समोर. अजय अतुल असते तर अजय अतुलनी सुद्धा काहीतरी वेगळी जादू केली असते. मी नाही म्हणत नाही, पण सर्व कॉल हा निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांचा आहे. त्यांनी काहीतरी विचार केला असेलच.
पण रायाजी मालगे साकार करत असताना काय पद्धतीचं इतिहासातली पानं असतील किंवा त्या सगळ्या रिसर्च गोष्टी कशा पद्धतीनं चालवत होता? मी तुला खरं सांगू का, एकतर जेव्हा माझं कास्टिंग झालं या सिनेमासाठी, तेव्हा सरांनी मला भेटायला बोलवलं आणि मग सगळं सांगितलं. आणि मग ते बोलले, तू रायाजी करशील का असं विचारलं. हो करीन ना. तर तू म्हणजे रायाजी तुला कॅरेक्टर, म्हटलं सर मी कादंबरी वाचली आहे. त्यामुळे कादंबरी मी वाचलेली असल्यामुळे मला ना ती 18 प्रकरणं मला माहिती आहेत, किंवा त्यात ती कादंबरी माहिती असल्यामुळे मला रायाजी मालगे काय आहे हे मला माहिती आहे. रायाजी मालगे हा धाराऊंचा मुलगा, अंताजी आणि रायाजी हे जुळे दोघं भाऊ. आणि जेव्हा सईबाई बाळंत झाल्या, युवराजांचा जन्म झाला, तेव्हा त्यांना बाळंतरोग होता. आणि बाळंतरोग असल्यामुळे त्या दूध पाजू शकत नव्हते युवराजांना. तेव्हा जिजाऊ मातांनी रायगडावर फरमान काढलं की आत्ता जेव्हा सईबाई बाळंत झाल्या त्याच वेळेला आणखीन कोण बाळंत झालं, तर तिथे धाराऊ नावाची कुणबीण होती रायगडावर, जिला जुळी झाली होती. मग तिला सांगून धाराऊला सांगितलं, तेव्हा धाराऊ स्वतः म्हणाला की आज युवराजांना माझं दूध जर मी पाजू शकते तर यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट काय. आणि रायाजी आणि अंताजी किती भाग्यवान की त्या धाराऊच्या कुशीत इथे रायाजी असेल, अंताजी असेल आणि त्याच कुशीत युवराज आणि एकाच स्तनाचं दूध तिघांनी प्यायलंय. यासारखं मोठं काय भाग्य असू शकतं. आणि ती भूमिका, त्यातली रायाजीची भूमिका मला करायला मिळते, जो कादंबरीत सुद्धा आहे की रायाजी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टकातला, त्यांच्या जे मंडळ होतं त्यांचं अष्टक मंडळ, त्यातला राक्षसी योद्धा म्हणून त्याला म्हटलं जायचं. जो इथून विचारच करायचा नाही, जो इथूनच की राजांनी म्हटलं की रायाजी घुसला, मार म्हटलं की मारायचं, भाईने बोला मारा तो मारा, असं होतं ते. त्यामुळे रायाजीची भूमिका करायला मिळणं पुन्हा एकदा तो आशीर्वाद. आणि कादंबरी वाचल्यामुळे त्या सगळ्या कथेची, त्या कादंबरीची कल्पना आहे, तो इतिहास वाचलाय, त्यामुळे एक वेगळंच कनेक्शन होतं माझं रायाजी करताना. म्हणजे मी तुला खरं सांगू का, एकतर अर्थात प्रशिक्षण वगैरे घेतलं, खूप डिवोटली सगळ्यांनी आपले 100% दिले. पण मी एक प्रसंग सांगेन तुला, जेव्हा सिनेमाच्या शेवटी जेव्हा रायाजी, शेवटचा क्षण आहे रायाजींचा, तेव्हा पाण्यातला जेव्हा, आणि फक्त रायाजीचं लक्ष असतं की तिथे राजे लढतायत आणि आता आपण चाललोय आणि आता राजे एकटेच आहेत, आता राजे एकटे पडले आणि तो शेवटचा मुजरा करून रायाजी जातात. तेव्हा मला खरोखर फील झालं होतं ते की तिथे राजे एकटे आहेत आणि रायाजी किंवा आता मी चाललोय, राजाचा हाक मारून शेवटचा मुजरा, की आता राजे काय करतील. ते फील मला झालं होतं ॲज अन ॲक्टर संतोष जोगळेकर म्हणून. त्यामुळे ते कनेक्शन आजही आहे. आजही तो क्षण, तो सीन आठवला किंवा ती कादंबरीतली ती गोष्ट आठवली ना तरी भरून येतं, अंगावर काटा येतं. म्हणजे अनेक मुलाखती केल्यात संतोषच्या, पण इतकं भारावून तू सांगतोय, मला असं वाटतं ही पहिली वेळ असेल की तू इतकं त्या समरस झालेला आहे चित्रपटाच्या साठी किंवा त्या भूमिकेसाठी. कायम आहे. म्हणजे हा सिनेमा माझ्यासाठी, यापुढे पण अनेक सिनेमे मी करीन, याआधीही केले आहेत, पण या सिनेमाचं एक वेगळं स्थान आहे माझ्यासाठी, ते आयुष्यभर राहील कायम. नक्कीच. आणि प्रेक्षकांच्या आणि तुझ्या चाहत्याच्या मनातही ती भूमिका आणि तू केलेलं काम कायम राहणार आहे. पण एकीकडे विकी कौशल जो छत्रपती संभाजी महाराज साकारतोय, असं तू विकीला सिनियर आहेस कारण इतकी कामं केलेली आहे संतोष, पण या सगळ्यातही तुमचं आम्ही बॉन्डिंग खूप छान पद्धतीने बघतो, कारण विकी एक माणूस म्हणून, तूही माणूस म्हणून, खूप दोघंही खूप गोड माणसं आहेत. तो त्या पण ग्राउंड पासून वर आलाय का, नाही श्याम कौशल त्याचे वडील पण तरी मध्यमवर्गीय फॅमिलीतनंच वर आलाय. नाही तोही आमच्यासारखा, त्यांनी अनेक शाळा कॉलेजमध्ये टाइमपास केलेत, थिएटर केलंय, असिस्टंट म्हणून काम केलंय, ऑडिशन देऊनच पुढे आलाय. त्यामुळे आज तो ज्या स्टेजवर आहे तो डिझर्व करतो. आणि तो म्हणतात नाही, बरेचसे स्टार आहेत जे नशिबाने झालेत, नशिबाच्या साथीने झालेत, पण विकी कौशल इज अ ॲक्टर स्टार, तो नुसता स्टार नाही. आणि त्याला जे मिळालेलं यश आहे तो डिझर्व करतो. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. आय एम हॅपी फॉर विनीत सिंग, कवी कलश. काय काम केलंय. नाही तू त्याचं आधीचं काम पाहिलंयस की मला माहित नाही, पण तू आधीची फिल्म्स बघ त्याच्या, काय ऍक्टर आहे तो. आणि आज त्याला जे मिळालंय काम ना, आज त्याच्याबद्दल जेव्हा मेम्स येतात आणि बनतात ना, मी त्याचे डायलॉग्स येतात. मी विनीत खूप माझा चांगला मित्र आहे, मी त्याच्यामध्ये एक इंटरव्ह्यू आला तो माहितीये, खूप अजून घर घेतलं नाही ते तो खूप हे झाला होता की त्यात तो खूप सुंदर बोललाय की मी स्ट्रगल करतोय ना, मी कुठे म्हणतो की मला संघर्ष नाही करायचा, मी करतो ना, पण किती, कधीतरी होऊ दे ना, मला मिळू दे. लोक म्हणतात की सोनं जेवढं काय म्हणतात, असं काय म्हणतात त्याला, एक शब्द आहे ना, असं झालं, तापलं पाहिजे, सोनं जेवढं तापतं तेवढं चकाकतं. किती तापणार, कधी घालणार लोक त्याचा दागिना बनवून, की नुसतं तापवायचंय सोनं.
म्हणजे हे इतकी सुंदर वाक्य आहेत ना की मला काम करायचं आहे, मला चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचं आहे, मला चांगल्या निर्मात्यांसोबत काम करायचं आहे, मला चांगल्या स्क्रिप्टमध्ये काम करायचं आहे, चांगले रोल करायचे आहेत, ते मला हवं आहे. आणि ती इंटरव्ह्यू मी सिनेमाच्या अगोदर मी पाहिली होती आणि मी ना त्याला मेसेज केला होता की भाई आय कॅन फील यू ऑब्विसली बिकॉज वी आर सेलिंग इन द सेम बोट. मी पण प्रयत्न करतोय कुठेतरी आता एखादं छोटं मोठं असं नाही म्हणत आहे, पण एक महत्त्वाच्या सिनेमात आत्ता रोल मिळाला आहे, लोक रेकग्नाईज करतात, ओळखत आहेत, सिनेमा पोहोचतोय. आता यापुढे आणखीन चांगली कामं करायची ही माझं पण आहे. आणि आज जेव्हा तो सीन बघतो ना लोकांच्या लक्षात राहतो ना विनीत, आता कळेल की विनीत काय ताकदीचा ॲक्टर आहे. आणि आय एम सो हॅप्पी. मला नेहमी आनंद होतो ना म्हणजे मग तो मराठीतला ॲक्टर असो किंवा कुठलाही असो, कुठल्याही भाषेतला, माझं काही म्हणणं नाही. बरेच जण बोलतात आता हिंदीचे ॲक्टर आता स्टार लोकांची लाचारी करा, तर नाही, मी सगळ्यांच्या बाबतीत बोलतो. मी अंकुशसाठी पण तेवढंच खुश आहे, मी जितेसाठी पण तेवढंच खुश आहे, मी प्रसादसाठी पण खुश आहे. केवढी वर्ष स्ट्रगल केलं प्रसादनी. जेव्हा धर्मवीर मिळाल्यानंतर आज प्रसाद कळला ना लोकांना. आता प्रसाद सिरियल करवता, छोटे मोठे फिल्म्स करवता, पण धर्मवीर या सिनेमामुळे पोहोचला. आज दुनियादारीसारखा सिनेमा केल्यानंतर जित्या जोशी पोहोचला, सई पोहोचली, अंकुश पोहोचला आणि मग ते आता स्टार झाले. आज अंकुश नंतर त्यांनी डबल सीट केला. मग मी सांगतो ना की ज्या चांगल्या ऍक्टर्सना जेव्हा अशी चांगली कामं मिळतात ना, तुम्हाला जाम बरं वाटतं की हे डिझर्व करायला मिळालं. सो विनीत सिंगसाठी की विनीतलं हे मस्त फिल्म मिळाली, ही इज वेटेड सो लॉंग फॉर दिस. सो आय एम हॅप्पी फॉर देम. त्यामुळे मी बोलतो त्यांच्याबद्दल. आणि आम्हा सगळ्यांना तुझ्यासाठी खूप आनंद होतोय जेव्हा त्या मोठ्या पडद्यावर, जेव्हा इतक्या मोठ्या भव्य चित्रपटामध्ये आमचा सगळ्यांचा आवडता अभिनेता संतोष जुवेकर जेव्हा झळकतो आणि जी काय एंट्री आणि ते जे काय प्रत्येक शॉटमध्ये आम्ही बघतो, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो. थँक्यू. मी तुला खरं ना, सरांनी जेव्हा स्क्रिप्ट वगैरे सांगितली मला आणि मी वाचली वगैरे, तर सर बोलले बघ तू ठरव संध्या, त्यात काही सीमे असं टॉकी वगैरे नाही आहे फार, पण जेवढं संभाजी महाराजचा प्रेझेन्स आहे तेवढंच मला तुमचा पण प्रेझेन्स महत्त्वाचा आहे. मी तुला खात्री देतो की सिनेमा बघितल्यानंतर लोक तुला बोलणार नाही की कशाला केलंस आणि काय केलंस. तू लोक तुला लक्षात ठेवतील ही गॅरंटी मी देतो. आणि फक्त सरांनी मला नंतर सांगितलं की संतोष तुला जर वाटलं ना की इथे मी बोलू शकतो तर मला सांगा, बरं आपण करू. जर तुला वाटतंय सिंग असताना सर मी इथे असं बोलू, म्हणजे रायाजी इथे बोलू शकतो किंवा इथे हे वाक्य या सीनमध्ये मी हे बोलू का, तर मला सांग. हे सच सुपर डिरेक्टर आहे, फार मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला तेवढी सूट देणं, तेव्हा मी पूर्णपणे त्याचा फायदा उचललाय, नाही असं नाही. त्यातलं जे एक वाक्य मला सुचलं होतं जे आहे ना सिनेमात, जेव्हा धाराऊ गळ्यावर कट दिसतो महाराजांच्या आणि तिथे धाराऊ बोलतात की ये क्या महाराज फिर से आपकी नजर उतारनी पडेल. तर ना तेव्हा मी ते स्क्रिप्ट वाचत होतो गॅरंटी, असं बोललं तर असं. मी गेलो सेटवर, सर तिथे बसले होते, सगळं तयारी चालू होती. सर म्हणून इथे एक वाक्य सुचलं. काय 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 म्हणजे सर नाही का ते महाराज पाया पडतात आणि तेवढं धारो बघतात की मानेवर लागले आणि त्या म्हणतात की पुन्हा नजर काढावी लागेल. तर तिथे मला एक वाक्य सुचलं, सांगू का काय असं बोलू शकतो. अगं धारो अगं आहो अगं पूर्ण सगळ्या स्वराज्याची नजर ज्याच्याकडे लागली आहे त्याला काय कोणाची वाईट नजर लागणार काय. तर सर बोलले सुंदर आहे, घे 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 घे, अहो छान आहे, मग ते हिंदीत करशील का. मग मी ते हिंदीत ट्रान्सलेट मीच केलं आणि सरांना ऐकवलं किंवा मग तिथे मी ठरवलं अगं अहो पुरे साम्राज्य की नजर जिस पर लगी है उसे क्या किसी की बुरी नजर लग सकती है. हे वाक्य सरूले घे आणि सरांनी ते ठेवलंय सिनेमात. म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे की एका दिग्दर्शकाने आपल्या कलाकारांना अशी सूट देणं, आणि अर्थात ते त्यांना आवडलं म्हणून ठेवलं. म्हणजे त्यांनी ही सूट देणं जास्त महत्वाचं आहे ना, की तुला वाटलं तर मला सांग. आणि मी त्यांना बरेच वेळ जाऊन सर असं करू का तसं करू का, सर मला नेहमी बोलायचे पण अरे हो रे, पण ते बोलून मला तो आवडतो, तुझं ना सतत काहीतरी चालू असतं, हे चांगलं आहे असं ठेव, सतत चालू राहिलं पाहिजे की तुला सुचलं पाहिजे, बंद नको होस. सो पुन्हा एकदा रिअली थँक्स लक्ष्मण सर. जसं तू विनीत कुमारचंही सांगत होता की तो तुला इतके वर्ष तो संयम की काहीतरी मोठं मिळालं पाहिजे किंवा ते मोठं सगळ्यांचं लक्ष वेधून घेणं, अर्थात आतापर्यंत केलेली कामं आहेत, पण तो स्ट्रगल, तो संयम, काय कोणती गोष्ट आहे जी तुला कायम त्याच्यात. मला विश्वास आहे की होणार. म्हणजे अगदी जसं मला पहिल्यापासून मला वाटतं, आता विकीनी पण एका इंटरव्ह्यूमध्ये सेम सांगितलं, म्हणजे यार काय जुळतात करेक्ट, असाच विचार पाहिजे प्रत्येकाचा. मला पूर्ण खात्री की होणार, चांगलं होणार, चांगलं मिळणार. जर व्हायचंच नसतं ना तर आधीपासूनच झालं नसतं. कारण या क्षेत्रात माझं कोणीच नाही आहे. आम्ही एकांकिका स्पर्धा किंवा हे करत 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 काम बघून कामं मिळत गेली. जर मला कामं बघून कामं मिळत आहेत, चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळत आहे, चांगल्या निर्मात्यांसोबत काम करायला मिळत आहे, चांगल्या संहितेमध्ये काम करायला मिळत आहे,
तर मग काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मिळतं आहे की. हा थोडा उशीर होतोय पण ठीक आहे, होईल, होणार नक्की. जर व्हायचं नसतं तर आधीच झालं नसतं. यावर विश्वास पूर्णपणे. आणि मला असं वाटतं की ना, नियत चांगली ठेवा. तुमची नियत चांगली असेल ना तर मग कुठलं काम तुमच्यापासून लांब नाही राहत. तुम्ही तुमचं 100% देत राहा. मग ते छोटं आहे का मोठं आहे की मला तिथे मी तुम्हाला माझा आणखीन एक खूप बदल झाला आहे सिनेमामुळे. म्हणजे ना, पर्सनल ॲज अन कलाकार म्हणून आहे ना, वेळ बोलू शकतो मी? हो प्लीज. या सिनेमामुळे ना खूप मोठा बदल झाला. म्हणजे याच्या आधी ना मी असं मुळात नाही आहे तसं काही बाबतीत, पण काही काही ठिकाणी व्हायचो, अरे मी राहणार कुठे आहे, म्हणजे काय कसं आहे, व्हॅनिटी वगैरे आहे ना त्याकडे, किंवा म्हणजे ॲटलिस्ट असं तुझ्या बाबतीत आधी व्हायचं? नाही असं व्हायचं आधी तर सोडून दे, जागा मिळेल तिकडे बसायचो. आता थोडंसं मी आता जो टाइमटर्म दाखवत नाही, पण काही गोष्टी बेसिक लागतात ना आपल्याला, की बाबा तिथे असं छोटी व्हॅनिटी किंवा रात्री कुठेतरी रूम बघ, किंवा मी हॉटेलमध्ये काय मला 5 स्टार नको पण कुठेतरी छोट्या मोठ्या कसं डिमांड करतो. बरोबर. आता ना खूप बदललंय चित्र माझं, की कादंबरी वाचल्यानंतर किंवा आता सिनेमात स्वतः काम केल्यानंतर 40 दिवस एवढ्या यातना भोगल्यानंतर, एवढं झाल्यानंतर आज समजा तिथे कुठेतरी उन्हात मी सीन करतो आणि मला खूप गरम, यार खूप गरम होतं यार, काय छत्री आण रे. आता नाही होत, ते विचार नाही आहेत मनात की काय सहन केलं असेल ना त्या गोष्टीसाठी, त्या स्वराज्यासाठी, धर्मासाठी. आणि आपण छोट्याच्या गोष्टीच्या डिमांड घेऊन बसतो कधी कधी. आपल्याला हे नाही, आपण आपलं मेन फोकस जे आहे, मेन काम आहे ते कधी कधी बाजूला पडतं. आपण नको ते ना इममटेरियल गोष्टींच्या मागे लागतो. मला वाटतं की आपला फोकस हलता कामा नये. त्यामुळे आता ना फोकस जास्त शार्प करायला शिकलोय, इममटेरियल गोष्टींकडे कमी लक्ष जातं माझं. त्यामुळे हा बदल बऱ्यापैकी स्वतः जाणवतोय मला की हा झालाय आणि हा मला इम्प्लिमेंट करायचा आहे कायम. कायम चांगला बदल आहे. मला वाटतं त्याचा तुला फायदा तितका 100% होणार. आणि मला वाटतं की तुमची संहिता, मूळ तुमचं काय तर सिनेमा, तुमचं काम ह्याच्यावर फोकस असला पाहिजे. आणि जर तुम्हाला मिळणार असतील गोष्टी ना तर त्या नशिबाने मिळणार आहेत. की संतोष जुवेकरला व्हॅनिटी व्हॅन लागते, ती लोक विचार करते. संतोष जुवेकरसाठी हे नाही, तिथे थंड ज्यूस पाहिजे किंवा जर त्याला हे जेवण द्यायला पाहिजे, हे द्यायला पाहिजे, ती लोक विचार करते. यू डोंट थिंक. जेव्हा तुम्ही तुमच्या घरी असता तेव्हा तुम्ही विचार करा तुम्हाला काय खायचं आहे ते. जेव्हा तुम्ही कामासाठी जाता तेव्हा फोकस ओनली ऑन युअर वर्क. आणि मला वाटतं तेच तुम्हाला ती गोष्ट निर्माण करून देतं. आणि ज्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी मिळतात ते जास्त फोकस शार्प करून काम करण्याची गरज आहे. ह्या गोष्टीत खूप फरक पडला आहे आता. म्हणजे आधी तसाच होतो, आता जास्त झालाय त्या बाबतीत. आणि हा कमालीचा बदल मलाही जाणवतोय या चित्रपटानंतर. आणि हा खूप चांगला बदल आहे. आणि मला असं वाटतं की छावा चित्रपटानंतर तर हे सगळं बदललंय, पण आणखीन महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये किंवा कोणत्याही चित्रपटांमध्ये तुला बघणं आम्हाला आवडेलच. नक्की नक्की, मलाही आवडेल. मलाही खूप काम करायचं आहे. आणि हे बघ, पुन्हा सांगतो बरं की या सिनेमामुळे मला पुढचे सिनेमे मिळतील नाही मिळतील मला माहीत नाही, पण मी फक्त या सिनेमासाठी आनंदी आणि कायम राहील की मला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांवर झालेल्या सिनेमात एक भूमिका करायला मिळाली आहे. आणि तो सिनेमा इतका पोहोचतोय की आज अनेक वेळेला मला कमेंट्स येतात ना काही लोकांचे की रायाजी मुजरा, रायाजी तुम्हाला एकदा भेटायचं, एकदा तुमचे पाय धरायचे. म्हणजे माझ्यासाठी नाही, ते रायाजींसाठी, अगदी त्या भूमिकेसाठी. त्यामुळे असं वाटतं की आपण जे प्रयत्न केलेत ते लोकांपर्यंत सकारात्मक पोचत आहेत. त्यामुळे त्याचं खूप समाधान आहे. आणि पुन्हा एकदा हे सगळे राजांचे, ईश्वराचे आशीर्वाद. त्यामुळे करू शकलो असं मी म्हणेन. मी केलं नाहीच, हे झालं. आणि तुला लिटरली सांगतो की या सिनेमात काम करताना ना आम्हा सगळ्या कलाकारांच्या अंगात ना ती कॅरेक्टर्स आली होती. मी म्हणजे विकी कौशल, विकी भाऊंच्या अंगात छत्रपती संभाजी महाराज आले होते, तिकडे सळसळ. रायाजी माझ्या अंगात रायाजी आले होते. विनीत सिंगच्या अंगात कवी कलश आले होते. प्रत्येक मावळ्याच्या अंगात तो मावळा आला होता असं मला वाटतं. आणि त्यामुळे ते घडून गेलंय. म्हणजे याचं एक उदाहरण तुला देतो. 16 जानेवारीला आम्ही ना राज्याभिषेक जो सीन आहे सिनेमात तो शूट करत होतो. त्या दिवशी शूट करत होतो 16 जानेवारीला. आणि 16 जानेवारीलाच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हे जेव्हा कळल्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केलं आणि खूप असं जाणवलं की ऑरा आहे, हा आशीर्वाद आहे, हे पॉझिटिव्ह, हे खूप सकारात्मक घडतंय आपल्या बाबतीत. म्हणजे तिकडे पाठिंबा आहे आणि मग त्याचंच एक फळ आहे. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुला. आणि आता छावाचं यश तर बघतोय, कोटींच्या कोटी बॉक्स ऑफिसवर कमाई आहे. आणि तुलाही तितकंच यश मिळत राहू दे संतोष. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.